मित्रांनो, अमरावती शहरात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या स्थानिक पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। फैजलपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू असताना स्थानिक पोलीस मात्र वसुलीपुरते मर्यादित असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे। मित्रांनो, आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भुईपुरा वडाळी परिसरात धाड टाकली। या कार्यवाहीत वासुदेवराव तुकाराम श्रीनाथ वय वर्ष 60 यांना त्यांच्या राहत्या घरासमोरील आवारात हातभट्टी दारू तयार करताना रंगेहात पकडण्यात आले। यावेळी पोलिसांनी सुमारे 100 लिटर हातभट्टी दारू, 200 लिटर मोहाचा सडवा आणि इतर साहित्य जागीच नष्ट करत एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। संबंधित आरोपी विरुद्ध फैजलपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र मित्रांनो, या कार्यवाहीनंतर मोठा प्रश्न उपस्थित होतो की हीच माहिती स्थानिक फैजलपुरा पोलिसांना का मिळाली नाही। गुन्हे शाखेला मिळणारी गुप्त माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचत नाही का, की जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते। मित्रांनो, स्थानिक नागरिकांचा आरोप आणखी गंभीर आहे। या भागात मर्डर, जुगार, अवैध दारू, मटका यासारखे धंदे उघडपणे सुरू आहेत, पण स्थानिक पोलिसांकडून ठोस कार्यवाही होत नाही, फक्त वसुली सुरू आहे असा संताप व्यक्त होत आहे। गुन्हे शाखा सातत्याने धाड टाकून कार्यवाही करत असताना स्थानिक पोलीस ठाण्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मित्रांनो, गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याऐवजी त्यांना अभय दिले जाते का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहे। मित्रांनो, शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवायची असेल तर केवळ गुन्हे शाखेवर अवलंबून राहून चालणार नाही। स्थानिक पोलिसांनीही जबाबदारीने काम करत नागरिकांचा विश्वास परत मिळवणे गरजेचे आहे, अन्यथा पोलिसांच्या भूमिकेवर उठणारे प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।